मंडळी, निवडणूक आणि पैसा हे समीकरण जणू आपल्या समाजात रुजल्यासारखीच सध्या परिस्थिती आहे. पैशाची ने-आण, त्याचं वाटप, त्यात सहभागी असणारे राजकीय सेटर्स आणि काही कार्यकर्ते या सगळ्यांची चर्चा आपल्या कानावर पडत असते. पण कधीकधी त्याचे ढळढळीत पुरावेही समोर येतात. पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर सोमवारी रात्री असंच काहीसं घडलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात छोटा का होईना पण एक हादरा बसला. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं, काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती. पण ती रक्कम पकडण्यात आली. रक्कम होती 15 कोटी रुपये. ते पैसे शहाजी पाटलांचे आहेत अशी चर्चा आहे. खेड शिवापूरच्या डोंगरामध्ये, झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडलेले आहेत. ज्याचे पैसे सापडलेले त्याच्या संदर्भातली चौकशी करावी. दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल. ही गाडी माझी, माझ्या कुटुंबातील कुणाचीही जवळची नाही. मंडळी, हे पैसे कुणाचे आहेत, ते कुणाकडे पोहोचवण्यात येत होते, याबद्दल पोलीस, निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग काहीही सांगायला तयार नाही आहे. 5 कोटींची रक्कम सापडली. त्या कारमध्ये असलेल्या चौघांनाही चौकशीनंतर सोडूनही देण्यात आलं. पण विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट कुणाचं नाव घेतलं नाही, पण सत्ताधारी महायुतीतील ज्या आमदाराचा काय झाडी काय डोंगर हा डायलॉग व्हायरल झाला होता, त्याच्याकडे हे पैसे पोचवले जात होते असा आरोप त्यांनी केला. 2+2 केले तर राऊतांचा रोख हा शिंदेचे सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे होता हे उघड आहे. बरं, गाडीचं पासिंग देखील MH45 आहे, म्हणजे अकलूज RTO. अकलूज आणि सांगोल्यात अवघं 70 किलोमीटरचं अंतर आहे. एवढंच नाही तर कारमधील चौघांपैकी एक जण हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे, तर दुसरी व्यक्ती ही त्यांची निकटवर्ती असल्याचं सांगितलं जात आहे. पण तरीही 5 कोटींची रक्कम शहाजी बापूंकडेच पोहोचवली जात होती हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. पोलिसांनी तसा अंदाजही वर्तवलेला नाही, हे आम्ही इथे स्पष्ट करू इच्छितो. आणि याच्याशीच निगडीत होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. पाहूयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेली 5 कोटी कॅश आणि आपला काहीच संबंध नाही, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. म्हणजे खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या 5 कोटींच्या रोख रकमेच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय उघडकीस आलंय ते पाहूया मीडिया सेंटरला. कारमध्ये 5 कोटींची कॅश, MH45 AS 2526 ही इनोवा क्रिस्टा कार सोमवारी मुंबईहून निघाली होती. पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर नाकाबंदी सुरू होती आणि नाकाबंदी दरम्यानच कार तपासण्यात आली असता त्यात 5 कोटींची कॅश आढळली. कारमध्ये एकूण 4 जण होते. कारमधील प्रवासी सागर पाटील सांगोला, रफिक नदाफ सांगोला, बाळासाहेब आसबे सांगोला आणि शशिकांत कोळी हा कारचा ड्रायव्हर होता. यापैकी सागर पाटील शहाजी बापू यांचा नातेवाईक आहे, तर रफिक हा निकटवर्ती आहे. काय झाडी काय डोंगर हे व्हायरल झालेलं वाक्य शहाजी बापू रफिक सोबत फोनवर बोलताना म्हणाले होते. कार अमोल नलावडे या व्यक्तीच्या नावावर असल्याचं तपासात उघडकीस आलं. कार बाळासाहेब आसबेंना विकली, ट्रान्सफरचं काम बाकी असल्याचा त्या नलावडे यांनी दावा केलेला आहे. कार कुठे जात होती, 5 कोटी कुणाचे आहेत, ते कुणाला मिळणार होते, याचा तपास अजूनही सुरूच आहे. आणि या संदर्भात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काय माहिती दिली आपण ती आधी पाहूया. पंचनाम्याअंती असं निदर्शनास येत आहे की जवळपास 5 कोटी रुपये कॅश ही जप्त करून ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पुढच्या इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी हँडओव्हर करण्यात आलेली आहे.
सदरची गाडी ही मुंबईवरून टुवर्ड्स कोल्हापूर जात होती. ती जो मुंबई बँगलोर हायवे आहे तिथे खेड शिवापूर टोलनाक्यावरती तपासणी केली असता त्याच्यामध्ये ती कॅश आढळून आली. राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर एका कारमध्ये 5 कोटींची रोख रक्कम सापडते आणि त्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया आली नाही असं होणं जवळपास अशक्यच आहे. पाहूयात या कॅश प्रकरणावर राऊतांनी नेमकं काय म्हटलंय. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम, काय झाडं काय डोंगर, त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती, पण ती रक्कम पकडण्यात आली. रक्कम होती 15 कोटी रुपये. मी तुम्हाला सांगतो त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले. 10 कोटी रुपये झाडे आणि डोंगरात व्यवस्थित पोचवण्यात आले. जे पोलीस अधिकारी तिकडे होते त्यांना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून फोन आले, पण तोपर्यंत तिथे कार्यकर्ते आमचे जमले, त्याच्यामुळे त्यांना 5 कोटी रुपये तरी दाखवावे लागले पकडल्याचे. 10 कोटी रुपये सुखरूप झाडी डोंगरात पोचल्याची माझी पक्की माहिती आहे. निवडणूक आयोग कानडोळा करत नाही. निवडणूक आयोग अशा घटनांकडे सरकारच्या डोळे बंद करून झापड लावूनच बसलेलं आहे. आमच्याकडे 1000-2000 सापडले तरी अटक करतील निवडणूक काळामध्ये. तुमच्याकडे खिशात 1000 रुपये कसे हो? आम्ही म्हणून आम्ही जेवायला जातो. तुम्हाला जेवण्याचा अधिकार नाही निवडणूक काळामध्ये. पण 5-5 कोटी 10-10 कोटी खातायत, त्यांच्याकडे निवडणूक आयोग कानाडोळा करत नाही, ते डोळे मिटून बसले. संजय राऊतांनी त्यांच्या शैलीत काय म्हटलं हे तुम्ही ऐकलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही 5 कोटींच्या रोख रकमेच्या प्रकरणावरून महायुतीवर सणकून टीका केली. ते पैसे शहाजी पाटलांचे आहेत अशी चर्चा आहे आणि खेड शिवापूरच्या डोंगरामध्ये झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडलेले आहेत. एकच गाडी सापडली, अशा 5 गाड्या होत्या. अंदाज आहे 25 ते 30 कोटी रुपये होते. खरं तर असंही आम्हाला कळतं की ॲम्ब्युलन्सचा वापर, ज्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये 6000 कोटीचा भ्रष्टाचार झाला, 30 ॲम्ब्युलन्स हे पैसा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी करणार आहेत. टँकरचा वापर पैसा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी करणार आहेत. खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या रोख रकमेशी माझा काहीही संबंध नाही. ती कार माझी किंवा माझ्या कुटुंबियांची नाही असं स्पष्टीकरण आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले. ही गाडी माझी, माझ्या कुटुंबातील कुणाचीही जवळची नाही. संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही एक यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून सकाळी रात्री झोपताना झाड दिसते, सकाळी उठताना डोंगर दिसते. त्याची नजर सदैव मला कुठं नाही कुठं सातत्यानं टार्गेट करायचं, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांचा प्रयत्न सुरू कायमच आहे. तुम्ही बघताय, त्यामुळे मला काय त्यांच्याशी बोलायला आणि आपण माझा कोणताही संबंध नाही. आणि 5 कोटीच्या कॅश प्रकरणाशी निगडीत संबंधित प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आपण पाहिलं काय म्हणते, त्यामुळे प्रत्येक बाजू आपल्या समोर आली. पण याच विषयाशी निगडीत होता आजचा आपला दुसरा प्रश्न. पाहूयात एबीपी माझ्याच्या सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. मीडिया सेंटरला आजचा प्रश्न होता, खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेली 5 कोटी कॅश आणि आपला काहीच संबंध नाही. शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर गौरव म्हणतायत, चोरी पकडली तरी मी चोर आहे असं चोर म्हणतो का? हे तर सगळे सराईत आहेत. एक्सवर राजू थोरात म्हणतायत, शहाजी बापू पाटील खोटं बोलतायत. शिंदे गटानं खैरात वाटणं सुरू केलंय. फटका शहाजी बापू पाटील यांनाच बसणार आहे. मागील विधानसभेला ते फक्त 600 मतांनी निवडून आले होते. फेसबुकवर कैलास मोरे म्हणतायत, कुणाचाही संबंध नसेल तर पैशांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. इंस्टाग्रामवर मंगेश गांगुर्डे म्हणतायत, त्यांचा पुतण्या आणि जिगरी दोस्त जर गाडीत असतील तर नक्कीच एवढ्या मोठ्या रकमेशी त्यांचा संबंध असू शकतो.
आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावर जनतेचा कौल पाहण्याची. तोच पोल रिझल्ट पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न पुन्हा एकदा एका खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेली 5 कोटी कॅश आणि आपला काहीच संबंध नाही, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य पटतं का? एकूण मतं आली यूट्यूबला 1,27,000. होय म्हणतायत 27% प्रेक्षक आणि 73% नागरिक म्हणतायत पटत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर काय कौल आलाय तो आपण पाहतोय. 24% नागरिक म्हणतायत वक्तव्य पटतं होय, पण 76% म्हणतायत त्यांचं वक्तव्य पटत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 50% म्हणतायत होय आणि 50% म्हणतायत नाही. फेसबुकवर पाहतोय कौल आपण. फेसबुकवरचा कौल आहे 24% म्हणतायत होय, पण 76% म्हणतायत वक्तव्य पटत नाही. मंडळी, खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडलेले ते 5 कोटी रुपये कुणाचे होते, ते कुणाकडे नेण्यात येत होते, या सगळ्या गोष्टी चौकशीअंती समोर येतील. पण या निमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय आणि तो म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी लागणाऱ्या प्रचंड पैशाचा. समाजात बदल हवा असेल तर स्वतः राजकारणात जावं हे दुसऱ्याला सांगणं सोपं आहे, पण विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जर कोट्यवधी रुपयांची उधळण करावी लागणार असेल तर सामान्य माणूस हा राजकारणात जाणार कसा? समाजाची सेवा करण्याचा हेतू, आमूलाग्र बदल घडवण्याचा ध्यास बाळगला तरी कोट्यवधींची माया मंडळी आणायची कुठून? राजकीय पक्ष हे कधीही उघडपणे मान्य करणार नाहीत, पण अनेक पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठीही पैसे मोजावे लागतात अशी चर्चा आपल्या कानावर येते. निवडणूक प्रतिज्ञापत्र उघडून पाहिली तर 70 ते 80% उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं आढळतं. आणि म्हणूनच राजकारण हे क्षेत्र केवळ राजकीय घराण्यांसाठी, धनदाडग्यांसाठी आणि मोठ्या उद्योगपतींनाच खुलं आहे का, असा प्रश्न समोर येतो. लोकशाहीची मुळं खऱ्या अर्थानं मजबूत करायची असतील तर या लोकशाहीत सामान्य माणूस येऊ शकतील, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.